नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. शनिवारी आहे आषाढी एकादशी, म्हणजेच की 25 जुलैला आषाढी एकादशी आहे. तर आषाढी एकादशीचा आपण उपवास करण्याबरोबरच काही सेवा पण करणे महत्त्वाचे आहे. तर आषाढी एकादशीचा उपवास हा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत वयोवृद्ध जे व्यक्ती आहेत तर सगळे हा आषाढी एकादशीचा उपवास करत असतात. पण आषाढी एकादशीचं काय महत्त्व आहे हे बऱ्यापैकी लोकांना माहिती नसतं. आषाढी एकादशी का साजरी केली जाते? तर आषाढी एकादशी म्हणजेच की आता आपल्या कॅलेंडरमध्ये साधारणपणे एकूण वर्षभर म्हणजेच की 24 एकादशी येत असतात आणि त्यापैकी आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी ही भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या भगवान श्रीकृष्णाला समर्पित म्हणून मानली जात असते. तर आता या एकादशीला आपण देवशयनी एकादशी असेही म्हणत असतो. तर या शब्दाचा अर्थ असा आहे की जेव्हा देव भगवान विष्णू शयनी अवस्थेमध्ये प्रवेश करतात, म्हणजेच की गाढ निद्रा अवस्थेमध्ये असतात, तर या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागर म्हणजेच की दुधाचा जो महासागर असतो तर त्यामध्ये शेष सर्पावरती गाढ निद्रा अवस्थेमध्ये प्रवेश करत असतात. तेव्हा मग याचे जे महत्त्व आहे तर ते खूप मोठे महत्त्व असते. तर हा जो दिव्य विश्रांतीचा काळ असतो तर हा किती महिने असतो? तर 4 महिने असतो, जो की कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशीला संपत असतो, ज्याला आपण कार्तिकी एकादशी असेही म्हणत असतो. म्हणून वर्षामध्ये ज्या 2 एकादशी येत असतात तर या 2 एकादशींना अत्यंत महत्त्व दिलं जातं. आता प्रत्येक महिन्यामध्ये ज्या एकादशी येत असतात, म्हणजेच की 15 दिवसाला जी एकादशी येत असते तर त्या एकादशीचा आपण जरी उपवास नाही केला तरी हरकत नाही, पण या एकादशीचा उपवास करणे, सेवा करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. आता हा जो 4 महिन्याचा काळ असतो तर या महिन्यामध्ये आध्यात्मिक सेवा म्हणा किंवा तपश्चर्या, जे मोठे मोठे गुरु असतात तर ते तपश्चर्याला बसत असतात. धार्मिक विधी करण्यासाठी हे जे 4 महिने आहेत तर ते अत्यंत शुभ मानले जात असतात. यामध्ये आपण सेवा करत असतो, काही उपाय करत असतो, त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. तर आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, 1 रुपयाचे जे नाणं आहे तर ते 1 रुपयाच्या नाणं आपल्याला एका ठिकाणी ठेवायचं आहे. त्याचबरोबर उपाय करण्याबरोबरच आपल्याला काही सेवा पण करायच्या आहेत. तर या सेवा केल्यामुळे काय होते की आपल्या घरामध्ये जर लक्ष्मी टिकून राहत नसेल, घरामध्ये पैसा येतो पण कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो पैसा खर्च होत असेल, घराची प्रगती होत नसेल, घरामध्ये कष्ट करणारे व्यक्ती खूप आहेत पण त्या कष्टाचं फळ मिळत नसेल, तर त्यावेळेस असे काही उपाय जर केले तर त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. म्हणून मग आपल्याला याबद्दलचीच माहिती आज आपण घेणार आहोत. तर ही माहिती म्हणजेच की हे उपाय कसे करायचे आहे, तर हे माहिती समजून घेण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे माहिती पूर्णपणे समजेल. आता आषाढी एकादशीच्या दिवशी सूर्योदयापासून तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच की द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत कडक उपवास करत असतात. आता काही जण अन्न आणि पाणी पूर्णपणे वर्ज्य करत असतात, तर काही जण फक्त फळे, दूध, धान्य जे नसलेले पदार्थ आहेत तर ते खात असतात. आणि द्वादशीच्या दिवशी म्हणजेच की रविवारच्या दिवशी हा जो उपवास आहे तर हा उपवास सोडला जात असतो. आता एकादशीच्या दिवशी प्रत्येकाच्या घरामध्ये म्हणा किंवा मंदिरामध्ये विशेष पूजा केली जाते. त्याचप्रमाणे विष्णू सहस्त्रनाम म्हणत असतात किंवा दुसरा एखादा विष्णूंचा जो मंत्र आहे तर तो मंत्र जप केला जात असतो. तर आता सगळीकडे हा जो उत्सव आहे तर खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. पण आषाढी एकादशी जी आहे तर या एकादशीच्या दिवशी जे आपण उपाय सेवा करत असतो तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं. म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरातून कधीही करू शकता. आता आषाढी एकादशीला तुळशीपत्र अर्पण करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. पण तुळशीपत्र जे आहे तर तुळशी मातेला स्पर्श न करता आपल्याला खाली पडलेलं तुळशीपत्र घ्यायचं आहे किंवा आदल्या दिवशीच आपल्याला एखाद्या म्हणजेच की बाजारामध्ये पण सहज उपलब्ध होईल किंवा खाली पडलेला असेल किंवा आदल्या दिवशीच तुम्ही तोडून ठेवू शकता. आता हा जो उपाय आहे तर तुम्ही संध्याकाळी केलात तरीही चालेल. आता बरेच वेळा काय होतं की संध्याकाळी उपाय करण्याबरोबरच आता प्रत्येकाला काय होतं की शक्य होत नाही, त्यामुळे तुम्ही दिवसभरातून हा उपाय करू शकता. त्यासाठी मग काय करायचं आहे तुम्हाला, आता 1 रुपयाचं जे नाणं आहे तर 1 रुपयाचं नाणं आपल्याला घ्यायचं आहे. मग ते नाणं घेतल्यानंतर आता घरामध्ये आपल्या प्रत्येकाच्या लक्ष्मी टिकून राहावी म्हणून आपण सेवा उपाय तर करतच असतो.
तर प्रत्येकाच्या घरामध्ये विठ्ठलाची मूर्ती असेल किंवा भगवान विष्णूंची असेल, फोटो असेल तर मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक घालायचा आहे आणि भगवान विष्णूंची सेवा करायचं आहे. तुपाचा दिवा लावायचा आहे आणि पिवळी फुलं जी आहेत तर ती फुलं अर्पण करायचं आहे. हे उपाय तुम्ही कधीही करू शकता, म्हणजेच की दिवसभरातून तुम्हाला कधीही शक्य होईल. नाही शक्य झालं तर संध्याकाळी केला तरीही चालेल. आषाढी एकादशीमुळे आपण काही उपाय केले तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. घरामध्ये पैसा टिकून राहत नसेल तर मग घरामध्ये पैसा टिकून राहतो, घराची प्रगतीही होत असते. 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे. भगवान विष्णूंचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर मूर्ती समोर आपल्याला ठेवायचं आहे. त्यानंतर तुळशीचं एक पान आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यावरती तुळशीचं पान जे आहे तर ते अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तुळशीचं पान अर्पण केल्यानंतर तुमची जी पण काही इच्छा असेल तर ती इच्छा भगवान विष्णूंना सांगायचं आहे, माता लक्ष्मीला सांगायचं आहे आणि दिवसभर ते जे 1 रुपयाचं नाणं आहे तर तिथेच ठेवायचं आहे. आणि तुम्हाला भगवान विष्णूंचा कोणता मंत्र येत असेल तर तो मंत्र म्हणू शकता किंवा तुम्ही विष्णू सहस्त्रनाम म्हटलात तरीही चालेल किंवा मग तुम्ही विठ्ठलाचा कोणता मंत्र म्हणू शकता. म्हणजेच की आपल्याकडून फक्त कोणतीही सेवा घडणे गरजेचं आहे. आणि ते जे नाणं आहे तर ते आपल्याला काय करायचं आहे, दुसऱ्या दिवशी तिथून ते नाणं उचलायचं आहे आणि आपल्या घरामध्ये जिथे आपण पैसे ठेवतो तर तिथे ते नाणं आपल्याला लाल रंगाच्या वस्त्रामध्ये बांधायचं आहे आणि तिथे आपल्याला पैसे ठेवतो तिथे ठेवायचं आहे. घरामध्ये कधीही आपल्याला पैशाची कमतरता भासत नाही. आता घरामध्ये एखादी व्यक्ती अशी असते की ती जर व्यवसाय करत असेल तर त्या व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल किंवा एखादं दुकान असेल तर तिथे तुम्ही दुकानाच्या तिथे तिजोरीमध्ये म्हणा किंवा गल्ल्यामध्ये ठेवायला देऊ शकता. तर तुमच्या घरामध्ये कधीही कोणत्या पैशाच्या अडचणी येत असतील किंवा घरामध्ये पैशाची कमतरता भासू नये, घरामध्ये वास्तुदोष असेल, विवाह दोष असेल, तेव्हा मग आषाढी एकादशीच्या दिवशी आपण भगवान विष्णूंना तुळशीच्या पानांची जर माळ अर्पण करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तिथे ही जी माळ आहे तर ती ही माळ आपल्याला लटकवायची आहे. असे केल्यामुळे आपल्या घरातील पैशाच्या ज्या पण काही समस्या आहेत तर त्या समस्या ह्या दूर होत असतात. तर असे काही बरेच उपाय असतात जे की छोटे छोटे उपाय असतात किंवा सेवा असते ते आपल्याला माहिती नसतात. आपण इतर दिवशी ज्या सेवा करतो, उपाय करतो त्याचं फळ आपल्याला अधिक पटीने मिळत नाही, पण जे विशेष दिवस असतात, एकादशी असेल, अमावस्या असेल, पौर्णिमा, तर त्या दिवशी आपण सेवा उपाय दोन्ही एकत्र जर केल्या तर त्याचं फळ आपल्याला अधिक पटीने मिळत असतं. आता धान्य दान करण्याला एकादशीच्या दिवशी खूप महत्त्व दिले जाते. तर धान्य दान करण्यामध्ये आपल्याला कोणते कोणते धान्य तुम्ही दान करू शकता, त्यामध्ये तुम्ही गूळ दान करू शकता, हरभरा डाळ जी आहे तर ही डाळ पण तुम्ही दान करू शकता. तर या वस्तू तुम्ही ब्राह्मणांना किंवा मग एखाद्या गरजू व्यक्तींना या वस्तू तुम्ही दान करायच्या आहेत. त्याचबरोबर पिवळ्या रंगाचे जे वस्त्र आहे तर ते पिवळ्या रंगाचे वस्त्र तुम्ही दान करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संध्याकाळच्या वेळेस तुळशी मातेजवळ एक तुपाचा दिवा लावायचा आहे. भगवान विष्णूंची कृपा आपल्यावरती, आपल्या घरावरती राहावी म्हणून भगवान विष्णूंना प्रार्थना करायचं आहे, माता लक्ष्मीला प्रार्थना करायचं आहे आणि तुळशी मातेला आपल्याला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणत प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तर तुम्हाला माहिती समजलीच असेल कशा पद्धतीने उपाय करायचा आहे. तर व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.